ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार? तरी हा उठाव होत नाही. कोणाचे हे प्रश्न ना काही चरित्र जो पटेल थांबा ना जरा. असल्याला नाही मोजीत मी चल. नाही, पण त्यांचा प्रश्न अरे दिलं ना उत्तर मोजीत EWS, नाही मी चल. SC आणि ओबीसी चला घ्या पुढं घ्या. धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती 485 आहे आणि ईडब्ल्यूएस ची कट ऑफ लिस्ट 450 आहे. म्हणजे 485 घेऊन नापास झालो आणि जर 450 घेतले असते तर पास झाले असते. कुणाला फसवतात? तू किती हुशार आहे काय आहे सगळं माहिती आहे आम्हाला. तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बार आता तू मह्या नादी लागू नको. शहाणा असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही. मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका. छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल. तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही. तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील. तुला नादी ते ना आता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे बिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी. तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका. तुमचा लय बेकार होईल. तुमचं नामोनिशान आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही. तुम्ही फरक सांगू नका. आरक्षणावर बोलू नका. कारण तुम्हीच लोकांचं खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खात. त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका. समाज लागू नका. आणखीन बी हुशार व्हा. पण तुम्हाला आता ठरवून टार्गेट केलं जातं म्हणजे तुमच्या विरोधात बोललं जातंय. तुम्ही आतापर्यंत जी भूमिका मांडली त्याच्या विरोधात भूमिका मांडण्यात येते आणि मेळाव्यांमध्ये मांडण्यात संपून जातील. मराठी संपून टाकतील त्यांना. ते ज्याच्या प्रचाराला येते ते शीट बी पाडीते मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील. आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता. ते बोलत येत आणि गप्प बसतेत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो पण निवडून आम्ही. मधल्या काळात गप्प बसतात. मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीचं मतदान करतात त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून. त्याच्यामुळं आता ते बोलले नाही एकदा त्यांचा खुटा चुपटी जायचा. आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळण कसं कसं होतंय. तायवाडे असं म्हणतात की मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं. संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं किती अतिशयोक्ती. अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा. नीट ऐका. वयानुसार असं नका करीच वेळेवणी. मी मानतो तुम्हाला. त्यांना उत्तर दिलं नाही मी आता जिंदगीत कवा. त्यांनी समजून घ्यावं मनाने. वयस्कर आहेत ते ज्येष्ठ आहेत. त्यांना उत्तर दिलं 2 वर्षात म्या नाही दिलं. अरे वाटप करा म्हणतोय प्रमाणपत्र पाटापाटा. कमी येऊन करतात काय माहिती. बरं आता निवडणुका तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगणं आहे तुमचं सगळ्या शेतकऱ्यांना? सगळ्या मागण्या मान्य होस तर शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही. प्रचाराला जायचं नाही. आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही. या मागण्या एकदा तुकडा पाडायचा म्हणजे 50-60 वर्षे बिनफिकीर आपण. टेन्शन नाही 100 वर्ष. एकदाच असा तुकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या. एका घरातून 1 ते 2 माणसं आंदोलनाला द्यायचे. पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार. वरोगाच अगोदर बोबाटा नको. कारण ते शेतकरी संघटनेत लोक येत का नाही येत का ते बघावं लागेल ना. त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे. ते त्यांच्या जर वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला नाही मिळणार आहे. आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखीन. मी कट्टर आहे. विकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार. टाईट लढाई लावून धरेन टाईट ती. चाक सुद्धा इकडे राज्यात फिरून देणार नाही. आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही. सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसतील राहायला तुम्हाला. निवडणुका फोड नका काय होणार होऊन